हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्नॅक्स फूडकट। आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची भाजी आणि ती खूप झटपट होते। आपण 10 डेज डब्याची भाजी हे जे चॅलेंज आहे ते घेतलेलं आहे। काल आपण पहिली भाजी अपलोड केली होती, आज दुसरी आहे। तर आपण हरभऱ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य करत आहोत। आपण जे सुकं खोबरं असतं ते आणि लसूण, एक मोठा लसूण असेल तर 10 ते 12 कुड्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकून ते थोडं तडतडले की थोड्या वेळाने आपण लगेच कांदा टाकणार आहोत। मीडियम साईजचा कांदा कापून चांगला बारीक असा फ्राय करून घ्यायचा आहे। चांगला भाजला कांदा एक गोल्डन ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो थोडाच वेळ भाजायचे आहेत आणि लगेच हिंग आणि जे हळद असते ती एक छोटा पिंच टाकून सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजून घेतलं की आपण त्याच्यामध्ये जे आपण जी पेस्ट करून घेतली मिक्सरला, खोबरं बारीक आणि लसूण असं मिक्स करून ते टाकून घेतलं, परतलं आणि नंतर जी कोल्हापुरी लाल तिखट ही जी घरची चटणी आहे ती या ठिकाणी टाकलेली आहे 1.5 चमचा। तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। नंतर धने जिरे पावडर टाकायची आणि छान अशी भाजी ची जे आपला हा ग्रेव्हीचा जो पार्ट आहे तो झालेला आहे चांगला भाजून की मग त्याच्यामध्ये एका साईडला आपण उकडून घेतले होते हरभरे आणि एक कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या की चांगले ते शिजून निघतात। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी 5 ते 6 लोकांसाठी ही हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे। जवळपास 150 ते 200 ग्रॅम हरभरे लागले आपल्याला वाळलेले आणि ते चांगले उकडून घेऊन नंतर पाणी जितकं तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तितकं टाकून वरती मीठ आणि कोथिंबीर पेरून मस्तपैकी सर्व करायला घ्यायचं आहे शिजल्यानंतर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। नवीन रेसिपी कोणती हवी आहे ती कमेंट करा। थँक्यू।